रसायनी चांभारली येथील वृंदावन सोसायटीत राहणारा आदित्य ठमके मंगळवार दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर पल्सर गाडी घेऊन फेरफटका मारण्यास बाहेर निघाला होता। घराबाहेर निघालेल्या आदित्यला काहीच कल्पना नव्हती की ही रात्र त्याच्यासाठी काळ रात्र ठरणार होती। आदित्य दांडफाट्यानजीक असलेल्या बंद टोल नाक्याजवळ आला असताना अचानक सफेद रंगाची सेलेरियो कार क्रमांक MH06BU 2102 हिनं आदित्यच्या पल्सर क्रमांक MH46 AM 7351 या दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भयंकर होता की आदित्य अपघातात जखमी होऊन गंभीर अवस्थेत रस्त्यात पडला होता। अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले। तात्काळ रुग्णवाहिकेतून आदित्यला चौक येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र अपघातात जबर मार लागलेल्या आदित्यला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या अपघातातील सेलेरियो चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळाली असून त्याच्या विरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत रसायनी पोलिसांद्वारे पुढील चौकशी सुरू आहे। मात्र आदित्यच्या वाढदिवशीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तसंच निष्पाप आदित्यला भरधाव वेगात उडवून पळून जाणाऱ्या कार चालकाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे। वादळवारा लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।